नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार बोलत आहे। मित्रांनो, कमीत कमी खर्चाच्या आधारित आपल्याला प्लॅनिंग केलं पाहिजे, कारण खर्च लागणार आहेत। अन्न, वस्त्र, निवारा जगण्यासाठी पैसे लागणार आहेत आणि तेवढ्यापुरतं तर प्लॅनिंग केलं पाहिजे। दोन प्रकारचं प्लॅनिंग होतं, एक उत्पन्नाच्या आधारित आणि खर्चाच्या आधारित। कारण कुठलाही माणसाचं उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा कमीच खर्च असतो। आता तर जास्त खर्च करतात म्हणा कर्ज काढून, तो भाग वेगळा आहे, परंतु उत्पन्नाच्या आधारित खर्च केला जातो आणि उत्पन्नाची सुरक्षा घेणं किंवा जेवढा आपला खर्च आहे तेवढी तर सिक्युरिटी घेणं गरजेचं आहे। असं जर नाही केलं तर आपलं नुकसान होईल। उद्या जर देव न करो काही डिसेबिलिटी, डेथ आणि डिसीज जर झालं तर आपलं पुढचं उत्पन्न लिहून दिलं जातं। हे LIC ऑफ इंडियामध्ये असे प्लॅन आहेत। जर तसं नाही झालं तर म्हातारपण नक्की आहे आणि काहीच नाही झालं तर आपलं एक दिवस उत्पन्न बंद झाल्यानंतर आपण जगणार कसे, लक्षात घ्या। कारण जगण्याची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे। अन्न, वस्त्र, निवारा ह्याचे रेट वाढतात। आजच्या हिशोबाने जरी आपण ठरवलं तर आपल्याला जरी 1 लाख रुपये जगण्यासाठी लागत असतील वर्षाचे, तर 15 ते 20 वर्षाला 2 लाख रुपये लागतील। आणि जर 20 वर्षे, 60 वर्षाच्या नंतर 20 वर्षे जर माणूस जगला तर 20 वर्षाचे किती झाले? वर्षाला 2 लाख रुपये जर म्हणले तर किती झाले? 40 लाख रुपये ते 50 लाख रुपये लागतील। तेवढं प्रोव्हिजन करावंच लागेल, नाहीतर उपाशी राहायची वेळ येईल। मित्रांनो, सध्याच्या काळात काय पैसे कमवले जातात आणि खर्च केले जातात। खर्चाच्या आधारित प्लॅनिंग करा किंवा उत्पन्नाच्या आधारित करा, दोन्हीकडनं पण फायदा होईल। मित्रांनो, काय होतं, LIC ऑफ इंडिया ही सरकारची संस्था आहे। इथं धोका नाही, भीती नाही, तुम्हाला इन्कम सिक्युरिटी मिळते आणि पैशाला इंटरेस्ट पण मिळतं। बाहेर फक्त बँकेमध्ये व्याज दिलं जातं आणि आता तर व्याज किती मिळेल ही गॅरंटी नाही आणि बँकेतले पैसे ओपन सेविंग असल्यामुळे कधीही काढू शकतो। आपल्यावर सक्ती पाहिजे, सक्तीची बचत केली तरच बचत होईल, नाहीतर बचत होणार नाही। पैसे कमवायचं वय संपून जाईल, शरीर थकणार, पैसे कमवणार नाही, खर्च तर चालू राहणार। हा मोठा प्रश्न आहे, लक्षात घ्या। आणि माणसाच्या जीवनामध्ये मुलांचं शिक्षण, घर घेणे, पेन्शन हे सगळ्या मोठ्या गरजा आहेत। त्याच्यासाठी प्लॅनिंग जर नाही केलं तर ह्या गरजा कधी पूर्ण होणार नाहीत आणि कर्ज काढून आपल्याला कर्ज मिळेल का नाही हे पण सांगता येत नाही, परंतु कर्ज काढून आपल्याला इंटरेस्ट द्यावं लागणार, म्हणजे आपणच आपल्याला दंड मारल्यासारखं होईल। मित्रांनो, त्यासाठी LIC ऑफ इंडियाकडे बचत करा। आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन आहे आणि आपलं उत्पन्न सिक्युअर होतं। इथंच का बचत करायचं त्याचं कारण आहे, इथं धोका नाही, भीती नाही, सरकारची संस्था आहे। दुसरी गोष्ट, 1 वर्षानंतर आपल्याला लोन काढता येतं, लिक्विडिटी आहे। बँकेतल्या सेव्हिंग अकाउंटला लोन दिलं जात नाही आणि तिथं इन्शुरन्स नसतो। मिळणाऱ्या पैशावर आपल्याला TDS भरावा लागतो, इथं TDS नाही, आपल्याला इन्शुरन्स मिळतो आणि लाईफ टाईम गॅरंटेड टॅक्स फ्री पैसे मिळतात। आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन आहे। लवकरात लवकर फोन करा।